मस्त आपल्याला हरभरा मिळालेला आहे. तर आपण ह्याच्यावर आता ताव मारूया. या ही बास्केट, कलरफुल बास्केट, टोमॅटो, गाजर, वांगी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपल्या बागेत आपण थंडीमध्ये लावलेली गाजरं अजूनही आहेत आणि आता सुंदर असं गाजराचं हार्वेस्टिंग पहा. खूप छान वाढलेली आहेत गाजरं. आपण नवीन बागेत पण लावली आहेत गाजर. बघूया येतात का. ही तरी आलेली आहेत, ही थंडीतली आहेत आपली. भरपूर आता छान वाढ झाली. हे पहा किती सुंदर असं गाजर. हो, थोडेसे चटणीसाठी टमाटे घेते बघा. छान पिकलेलेच आहेत आपले टोमॅटो. हे बघा ही सुंदर अशी सॅलड पण ह्याचं खूप सुंदर लागतं. अजिबात आंबट नाहीत, एकदम मस्त लागतात हे बघा. चला पालक तोडूया. थंडीतला पालक संपल्यानंतर हा दुसरा लावलेला आहे आणि हाही सुंदर आला आता. हे बघा सुंदर असं पालक आहे आपल्याकडे. थोडा पालकही घेतला मी. हे बघा. चला भरतासाठी वांगी मिळतात का. मला 2 वांगी पाहिजेत मोठी. तर पाहूया. हे बघा दाखवते तुम्हाला. हे पहा किती मोठं वांग मिळालं आपल्याला. हे पहा तुम्हाला काढूनच दाखवते, दिसत असेल. तुम्ही एक बघितलंय का, काटे नाही आहेत जास्त इथं, त्यामुळे मी बिनधास्त असं म्हणजे वांग्याला पटकन पकडून कट करू शकते. 2 प्रकारची वांगी आहेत. एक भरताची आहेत, ही मोठी जांभळी, आणि एक लांबडी हिरवी ही वांगी आहेत. दोन्ही मिक्स आहेत इथं रोपं. हे पहा फ्रेंड्स, हिरवी वांगी पण खूप सुंदर लागलेली आहेत. आपण एक हिरवंही वांग घेऊया. हे पहा नाही आहे जास्त मोठं वांग, तर हेच काढून घेते मी. इतकंच झालेलं आहे मोठं. हे पहा हाताला काही लागलेलं नाही आहे, थोडं मनगट दुखतंय म्हणून जरासं आधाराला लावलं बँडेज. फ्रेंड्स आपल्या नवीन बागेत पण हे बघा आपण बीटरूट लावलेले. तर मी बघतीये, तर हे पण मस्त आलं बीटरूट. हे पहा. जेव्हा मी बागेत अशी भाज्यांची तोडणी करते तेव्हा मला एक गोष्ट खूप आवडते. जेव्हा बास्केट अशी कलरफुल भरते ना, इतकं नैसर्गिक सौंदर्य आहे ती कलरफुल बास्केट बघण्यात. इतकं मस्त वाटतं ना. बघा मस्तपैकी आपले कांदे आता खूप छान वाढ झाली आहे. मी तुम्हाला 1-2 कांदे काढून दाखवते त्या बाजूला. या हे पहा आता फुलं येऊन काय काय वाळायला लागलेत. एक तुम्हाला दाखवते मी कांदा. हा पहा बघा, फर्स्ट आपला हार्वेस्टिंग ह्या बाजूचं. बघा साईज पहा कांद्याचा किती सुंदर आला आहे. हे बघा अजून एक काढते मी कांदा. तर असे हे 2 कांदे मिळालेत आपल्याला. भरपूर कांदे आहेत. आपण काढायचे थोडे दिवसात, एक 15-20 दिवसांना आपण ह्याची काढणी करूया. तर हे 2 कांदे. हे बघा भेंडी आलेली आहे आपल्या नवीन रोपांना, तर काढून घेते मी छान अशी. सुंदर भेंड्या आहेत. तिकडे पण आहे. कसल्या कोळ्या भेंड्या आहेत. कट आवाज येत असेल तुम्हाला. इतकं भारी वाटते ना तोडताना. अजून काय कूस टोचत नाही आहे जास्ती. प्रत्येक रोपांना भेंडी लागलेली आहे आणि सगळ्यात आवडती भाजी आहे माझ्या मिस्टरांची. त्यामुळं आज तर बस भेंडीची भाजीची रेसिपी आहे आज किचनमध्ये. पटापट भेंडी तोडून घेतलेली आहे जिथं दिसते ते. आता थोड्याच दिवसात पहा इतकं भेंडीचं पीक होणार आहे ना आपल्याकडे. फ्रेंड्स भेंडी झाली. थोडासा खायला आपण हरभरा काढूया. यावर्षी आम्ही मनसोक्त असा हरभरा खाल्ला आहे आणि ह्याला 4 महिने लागले लावल्यापासून असा व्यवस्थित हरभरा तयार व्हायला.
आणि आम्ही आता भरपूर असे वाळलेले म्हणजे वाळवायला पण ठेवले, जे आता जून झालेत ते हरभरे. म्हणजे आता वर्षभर हरभरा खायला मिळणार आपल्याला. हे बघा, मस्त आपल्याला हरभरा मिळालेला आहे. तर आपण ह्याच्यावर आता ताव मारूया. या पहा फ्रेंड्स, किती सुंदर असं हार्वेस्टिंग केलं आपण आज. हे पाहू शकताय, ही बास्केट, कलरफुल बास्केट. टोमॅटो, गाजर, वांगी, हिरवी वांगी, पालक, इतक्या साऱ्या भेंड्या, आणि आपण थोडेसे पाहिलेत कांदे किती मोठे झालेत. एक बीटरूट काढून पाहिलंय, आणि इतका सारा हा हरभरा काढला आपण खायला. तर फ्रेंड्स, हे आजचं हार्वेस्टिंग जर आवडलं असेल तर जरूर कमेंट करा, लाईक करा. चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. असंच भेटूया परत सुंदर अशा हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.